मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः मैदानात उतरले। या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत। काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत। तसंच तातडीनं या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड किक सेंटिंग हार्डनर अर्थात M60चा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही त्यांनी आढावा घेतला। याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळेस त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचाही त्यांनी आढावा या दौऱ्यादरम्यान घेतला। यावेळी खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसंच NHAI पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। कापूरवाडी पोलीस स्टेशनमध्ये सोन्याचं मंगळसूत्र चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 5 कडून सुरू असताना गुन्हे शाखा वागळे युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे गुलाम अली उर्फ नादर सरताज राहणार आंबिवली कल्याण यानं हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे गुलाम अली वय वर्ष 40 राहणार माणिगाव आंबिवली कल्याण यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचे 10 गुन्हे केले असल्याचं उघडकीस आणलं। यामध्ये 83 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 3,13,325 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। यातील अटक आरोपी गुलाम अली याच्यावर यापूर्वी 45 गुन्हे दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। याचा पुढील तपास युनिट 5 तर्फे करण्यात येतोय। ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 5 चे वागळेचे पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, सुनील अहिर यांच्या पथकानं केली। गोपाळकाळा उत्सव काळात ठाण्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे। यामध्ये 8 DCP, 14 ACP, 85 पोलीस निरीक्षक, 275 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 3,400 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे। याशिवाय 500 होमगार्ड, 4 SRPच्या तुकड्या, QRT पथक आदी फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे। तसंच वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात येणार असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई मोहीम राबवण्यात येणार आहे। तसंच गोविंदा मंडळांना आणि दहीहंडी आयोजकांना काही नियम आखून दिले आहेत। DJ आणि साऊंड सिस्टीमचा आवाज नियमानुसार 65 डेसिबलपर्यंत ठेवावा। वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी दहीहंडी बांधू नये असे नियम घालून देण्यात आले आहेत। महिलांच्या छेडछाडीसारख्या प्रकरणांना आळा बसावा म्हणून ठाणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। तरुणी आणि महिलांसोबत होणारे छेडछाडीचं गैरप्रकार रोखण्यासाठी निर्भया, दामिनी आणि पोलीस दीदी असे विविध पथकं दहीहंडीच्या दिवशी गस्तीवर असणार आहेत। तर आत्तापर्यंत 22 गुंडांना NDPS ॲक्टनुसार स्थानबद्ध करण्यात आलं आहे। सुरक्षा व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलंय। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
ठाण्यात शेकडो एकर जमिनीवर उभ्या राहिलेल्या बेकायदा इमारतींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनातील अडथळे दूर व्हावेत आणि समूह विकास योजनेला गती मिळावी यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि ठाणे महापालिकेनं 12.5% जमीन परतावा योजनेचं नवीन प्रारूप राबवण्याचा निर्णय घेतलाय। या प्रारूपांतर्गत लघु आणि मध्यम उद्योगांचे देशातील मोठं केंद्र अशी एकेकाळी ओळख असलेल्या वागळे इस्टेट परिसरातील 60.52 हेक्टर अतिक्रमित जमीन या प्रकल्पाशी ठाणे महापालिकेस उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय MIDCनं घेतलाय। त्या बदल्यात महापालिकेकडून 12.5% म्हणजेच 6.5 हेक्टर इतके विकसित क्षेत्र महामंडळाला मिळणार आहे। या विकसित क्षेत्रात उद्योगांसाठी नवीन क्लस्टर योजना राबवण्याचा पर्याय MIDC पुढे असणार आहे। ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी समूह विकास योजना हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। गेल्या 5 वर्षांपासून या प्रकल्पाच्या मार्गात येणारे वेगवेगळे अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले गेलेत। प्रकल्पासाठी महापालिकेनं आपल्या हद्दीत 45 नागरी पुनरुत्थान आराखडे तयार केलेत। मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट परिसरातील किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात हा प्रकल्प राबवला जातोय। MIDCच्या उद्योगांच्या जमिनींवर बेसुमार बेकायदा बांधकामं उभी राहिली असून गेल्या काही वर्षात त्यांचं एक मोठं उपनगर तयार झाले। या संपूर्ण पट्ट्याला आता पुनर्विकासाचे वेध लागलेत। क्लस्टर योजना राबवण्यासाठी MIDCच्या 60.52 हेक्टर अतिक्रमित जमिनीसाठी महापालिका प्रशासनानं पाठपुरावा केला। या जागेवर उभ्या राहिलेल्या शेकडो इमारती काही दशकं जुन्या झाल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणं शक्य नाही। ही अतिक्रमित जमिनी मोकळी होणंही शक्य नाही। हे लक्षात घेऊन ही संपूर्ण जमीन क्लस्टर योजनेसाठी महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा सविस्तर प्रस्ताव मांडण्यात आलाय। MIDCच्या संचालक मंडळानं त्याला हिरवा कंदील दाखवलाय। यामुळे बेकायदा बांधकामांच्या जागी निवासी आणि उद्योगांचं एकत्रित समूह विकास शक्य होण्याची चिन्ह आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। यावेळी त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या गुरु आनंद दिघे साहेब यांच्या समाधीस्थळी शक्तीस्थळाला भेट दिली। यावेळी त्यांनी समाधीस्थळावर अभिवादन करून गुरूंच्या स्मृतींनाही उजाळा दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संतोष बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार शिशिर शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, ज्येष्ठ शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे आणि इतर पदाधिकारी आणि शिवसैनिकही उपस्थित होते। यावेळी सर्वांनी दिघे साहेबांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला। शक्तीस्थळावर झालेल्या अभिवादनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आनंद दिघे यांची शिवसेनेत असलेल्या योगदानाचं कौतुक केलं। आनंद दिघे यांचा आदर्श कायमच प्रेरणादायक राहिला आहे आणि त्यांच्या विचारांमुळे शिवसैनिकांच्या मनात त्यांचं विशेष स्थान आहे। त्यांच्या विचारांवर आधारित कार्य करत राहण्याची प्रेरणा घेण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला। ठाण्यातील शिवसैनिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता। आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांचं कार्य पुढे नेण्याचा दृढनिश्चय त्यांनी व्यक्त केला। शक्तीस्थळावरील या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये एकजूट आणि सामर्थ्याची भावना निर्माण केली। या कार्यक्रमानंतर ठाण्यातील विविध भागातून शिवसैनिकांनी शक्तीस्थळावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि दिघे साहेबांच्या कार्याचा आदर व्यक्त केला। टेंभी नाका येथे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान शिवसैनिक एकत्र आले। माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिकांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीच्या दिनाच्या निमित्तानं त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। सामान्य शिवसैनिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी एकत्र येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याला उजाळा दिला आणि त्यांच्या प्रेरणादायक जीवनाच्या आठवणींनाही उजाळा दिला। श्रद्धांजली अर्पण करताना अमर रहेच्या घोषणाबाजी करण्यात आली। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कार्याचं स्मरण करणं आणि त्यांची शिकवण पुढे नेणं या उद्देशानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमानं एकात्मतेचा आणि श्रद्धेचा संदेश दिला। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांनी या पवित्र स्थळी नतमस्तक होऊन दिवंगत नेत्यांना आदरांजली अर्पण केली।